नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 14 वज्रांकाचा जन्म, पराक्रम आणि तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, भगवन, ज्याने देवतांना संत्रस्त केले त्यांना निष्कासित करून स्वर्गावर आपला एकाधिकार प्रस्थापित केला तो तारकासूर कोण होता? कृपया त्याच्याविषयी सविस्तर हकीकत सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, देवर्षी, माझ्या मरीची नामक पुत्राला कश्यप नावाचा पुत्र होता. त्याने दक्षाच्या 13 कन्यांशी विवाह केला. दिती ही त्याची ज्येष्ठ पत्नी. तिला 2 पराक्रमी पुत्र झाले, मोठा हिरण्यकश्यपू आणि धाकटा हिरण्याक्ष. त्यांनी देवांचा आणि लोकांचा फार छळ केला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्यापैकी एकाला नरसिंह रूपाने आणि दुसऱ्याला वराह रूपाने ठार केले. त्यामुळे सर्वत्र शांती नांदू लागली. देव, ऋषी आणि मानव सुखी झाले. दितीला मात्र फार दुःख झाले. ती कश्यपांना शरण गेली. त्यांची सेवा करून तिने पुन्हा गर्भ धारण केला. महाउद्योगी इंद्राला हे वर्तमान समजले तेव्हा तो सूक्ष्म रूपाने दितीपाशी येऊन राहिला. तिच्यापासून केव्हा तरी चूक होईल, मग त्या आधारे आपले कार्य साधता येईल म्हणून तो वाट पाहत होता. एकदा ती अशुद्धतेने वागली. त्याचा फायदा घेऊन इंद्राने वज्रायुधासह तिच्या उदरात प्रवेश केला. ती झोपेत असताना तिच्या गर्भाचे 49 तुकडे केले. परंतु दितीच्या व्रताच्या प्रभावाने तो गर्भ मेला नाही. त्याच्या खंडापासून 49 मरुतगण उत्पन्न झाले. ते सर्वजण इंद्र आपला भाऊ आहे असे समजून त्याच्याबरोबर स्वर्गलोकी गेले. दितीला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला. तिने पुन्हा कश्यपांची सेवा केली व त्यांना प्रसन्न करून घेतले. ते म्हणाले, प्रिये, तू पवित्र राहून ब्रह्मदेवांच्या उद्देशाने 10,000 वर्षे तपश्चर्या केलीस तर तुला महापराक्रमी पुत्र होईल. त्याप्रमाणे दितीने प्रदीर्घ काळ श्रद्धेने तपश्चर्या केली. नंतर तिने पतीपासून गर्भ धारण केला. तिला एक उत्तम पुत्र झाला. त्याचे नाव वज्रांग. नावाप्रमाणेच त्याचे शरीर वज्रासारखे होते. तो महाबलवान आणि पराक्रमी होता. इंद्राने कपट केल्यामुळे दिती व्यथित झाली होती. तिने वज्रांगाला पूर्व इतिहास सांगून देवांचा सूड घेण्याची आज्ञा दिली. म्हणून त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि इंद्रादी देवांचा पराभव करून त्यांना बंदीगृहात डांबले. इंद्राला कपटाचे फळ मिळाले. देवांची दुर्दशा झाली म्हणून दितीला फार आनंद झाला. काही काळ लोटला. मला देवांची अवस्था पाहावेना. मी कश्यपांना घेऊन वज्रांगापाशी गेलो व म्हणालो, दितीपुत्रा, तू महापराक्रमी आहेस. इंद्राने अपराध केला म्हणून तू सर्व देवांनाच दंड केलास. हे काही बरोबर नाही. तू त्यांना मोठ्या मनाने क्षमा कर. इंद्रासहित सर्वांना बंधनमुक्त कर. तेव्हा वज्रांग म्हणाला, पितामह, मला स्वर्गाच्या राज्याचा लोभ नाही. इंद्राने स्वार्थ भावनेने माझ्या मातेशी कपट केले. तिच्या उदरात शिरून रूपात असलेल्या माझ्या अजान भावाला मारण्याचा प्रयत्न केला. हे त्याचे कृत्य कदापि क्षमायोग्य नव्हते म्हणून मी त्याला शिक्षा केली आहे. त्याने व अन्य देवांनी त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगले आहे. माझे त्यांच्याशी व्यक्तिगत वैर नव्हते. त्यांच्या राज्याची व भोगांचीही अभिलाषा नव्हती. हे सर्व मी मातेच्या आज्ञेनुसार केले. मी इंद्रासहित सर्व देवांना मुक्त करतो. त्यांनी त्यांचे अधिकार चालवावेत. हे विधाता, मी तुमच्या वचनांचा मान राखला आहे. आता माझीही विनंती ऐका. तुम्ही वेदज्ञ आहात म्हणून मला तत्वांचे सार सांगा. त्यावर चिंतन करून मी नेहमी निर्विकार, प्रसन्नमुख आणि आनंदात राहीन. वज्रांगाचे सात्विक बोलणे ऐकून मला समाधान वाटले. मी त्याला तत्वांचे सार समजावले. त्यामुळे त्याला फारच आनंद झाला. मग मी वरांगी नामक एक सुंदर स्त्री उत्पन्न केली. ती वज्रांगाला दिले.
त्यानंतर मी आणि कश्यप आपापल्या स्थानी परतलो. माझ्या उपदेशाने वज्रांग असुर भाव सोडून सात्विक वृत्तीने राहू लागला. त्याचे कोणाशीही वैर नव्हते. तो वरांगीसह सुखाने कालक्रमणा करू लागला. तीही आपल्या पतीची प्रेमाने सेवा करत असे. तिच्या सेवेने वज्रांग संतुष्ट झाला. एके दिवशी तिला म्हणाला, प्रिये, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी काही इच्छा असेल तर सांग, मी ती अवश्य पूर्ण करेन. वरांगी म्हणाली, नाथ, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला त्रैलोक्य जिंकून इंद्रालाही दुःख देऊ शकेल असा महाबलवान आणि पराक्रमी पुत्र द्या. पत्नीचे बोलणे ऐकून वज्रांगाला धक्का बसला. तो मनोमन फारच व्यथित झाला आणि स्वतःशीच विचार करू लागला. माझ्या प्रियेची देवांबरोबर वैर करण्याची इच्छा आहे, पण मला तसे जराही वाटत नाही. आता मी काय केले असता ब्रह्मदेवांजवळ केलेल्या माझ्या प्रतिज्ञेला बाधा येणार नाही. मी पत्नीचे म्हणणे ऐकले तर त्रैलोक्यातील देवांना व मुनिजनांना फार कष्ट होतील आणि पत्नीची इच्छा न पुरवल्यास मला नरकात जावे लागेल. दोन्ही बाजूंनी धर्महानी आहे. काय करावे? वज्रांगाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने वरांगीचे मनोरथ पूर्ण करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आपल्या पत्नीला सांगून तो वनात गेला. एकांतात राहून मला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करू लागला. त्याची उत्कट आराधना पाहून मी संतुष्ट झालो. त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. त्याने माझी स्तुती केली व म्हणाला, प्रभो, मला महाबलवान, महाप्रतापी, महासमर्थ आणि महातपस्वी पुत्र होईल असा वर द्या. मी त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि आपल्या लोकी परतलो. अध्याय 14 समाप्त.